या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तुम्ही इंजिनिअरिंग फायनल इयरला असाल आणि प्लेसमेंटसाठी जर तुम्ही अपियर होणार असाल म्हणजे तुम्हाला आयटी मध्ये जॉब करायचा असेल तर तुम्ही काय तयारी केली पाहिजे, प्लेसमेंटसाठी तुम्ही काय तयारी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. या सगळ्यात पहिली स्टेप असते की तुम्हाला टेक्निकल स्किल किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायचे आहेत. कारण जेवढे कंपनीज कॅम्पसमध्ये व्हिजिट करतात तर त्या कंपनी मोस्ट ऑफ द कंपनीज ह्या सॉफ्टवेअर रिलेटेड सॉफ्टवेअर मधल्या कंपनीज असतात, आयटी कंपनीज असतात आणि त्या इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये प्रोग्रामिंग तुमचं जज केलं जातं. तुम्हाला प्रोग्रामिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रोग्रामिंग तुम्हाला 7 days 15 days मध्ये शिकता नाही. तुम्हाला जास्त वेळ प्रोग्रामिंगसाठी द्यावा लागतो, त्याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. त्यामुळे तुम्ही एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही शिकण्यावरती भर द्या. आता बरेच स्टुडंट्स हे दुसऱ्या फील्डमधले असतात, जसं मेकॅनिकल जे आहेत, सिव्हिल जे आहेत, ENTC जे आहेत, इथे प्रोग्रामिंगचं जे नॉलेज आहे ते खूप कमी असतं. आता एवढं तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये जरी असेल पण तुम्हाला आयटी जर जॉब करायचा असेल तर प्रोग्रामिंग लँग्वेज ही शिकावंच लागतं. आता तुमच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला एखादा प्रोग्रामिंगचा सब्जेक्ट असेल तर तुम्ही तेवढा सब्जेक्ट शिकला असेल नंतर ते सोडून दिलं असेल. पण आता इंटरव्ह्यूसाठी तयारी करताना तुम्हाला परत प्रोग्रामिंगचा टचमध्ये तुम्हाला यावं लागेल. तुम्हाला रेग्युलरली प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करावं लागेल आणि ती करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन याचे प्रोग्रामिंगचे क्लासेस करू शकता. नेक्स्ट आहे क्रिएट रिझ्युमे. तुम्हाला तुमचा रिझ्युमे बनवायचा आहे. आता रिझ्युमे कसा बनवायचा, रिझ्युमे काय असतो, रिझ्युमेमध्ये काय टाकायचं, त्यानंतर रिझ्युमे पण तुम्हाला 2 टाईपचे बनवायचे आहेत. ATS Pro 1 रिझ्युमे आणि इन्फोग्राफिक रिझ्युमे. तो ATS Pro 1 रिझ्युमे कसा बनवायचा, इन्फोग्राफिक रिझ्युमे कसा बनवायचा, तर या सगळ्यांवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये डिटेलमध्ये सगळ्या स्टेप्स मेन्शन करेल की यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला रिझ्युमे बनवायचा कसा, तुम्हाला टेम्पलेट्स पण प्रोव्हाइड केले जातील आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ते तुम्ही रेफर करा. नेक्स्ट आहे इंटरव्ह्यूची प्रोसेस. तुम्ही समजून घ्या. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला ज्या गोष्टी शिकताय, सब्जेक्ट असतात, प्रॅक्टिकल असतात, लॅब असतात, याच्यासाठी वेगळी तयारी आपल्याला करावी लागते. पण इंटरव्ह्यूमध्ये या गोष्टींचा आपल्याला यूज होत नाही. इंटरव्ह्यूची प्रोसेस ही कम्प्लीट वेगळी असते, तर इंटरव्ह्यूसाठी आपल्याला वेगळी तयारी करावी लागते आणि प्रत्येक कंपनीची इंटरव्ह्यू प्रोसेस वेगळी असते. पण जे जनरल इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे ती तुम्ही समजून घ्या. ती जर तुम्हाला अजून माहिती नसेल तर मी ऑलरेडी त्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि इथे पण देतोय. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रोसेस सगळी डिटेलमध्ये कळेल. इंटरव्ह्यू प्रोसेस मधला फर्स्ट पार्ट असतो तो आहे ॲप्टिट्यूड टेस्ट. बऱ्याच कंपन्या स्टुडंट्स फिल्टर करण्यासाठी फर्स्ट राऊंड हा ॲप्टिट्यूड टेस्टचा घेतात. आता ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये काय असतं, मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स असतात किंवा लॉजिकल रिझनिंग तुमची चेक केलं जातं आणि तुमची इंग्लिशची लेवल चेक केली जाते. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेपरेटली प्रिपेअर कराव्या लागतात. हा कुठल्या स्टडीचा तुमच्या किंवा इंजिनिअरिंगच्या कुठल्याही सब्जेक्टमध्ये ह्या पार्ट कव्हर नाही केला जात. फक्त सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन स्किल सोडलं तर, आणि ते पण तुमचं जे असतं तो थेअरी सब्जेक्ट नसतो, तो फक्त प्रॅक्टिकल किंवा टर्मवर्कसाठी त्याला वेटेज दिलं असतं. त्यामुळे स्टुडंट्स एवढं त्याला सिरियसली घेत नाही. तर ॲप्टिट्यूडमध्ये फक्त लॉजिकल रिझनिंग, इंग्लिशचा पार्ट कव्हर होतो पण मॅथमॅटिक्सचा पार्ट कव्हर होत नाही. तर तो कव्हर करण्यासाठी तुम्हाला याची ॲप्टिट्यूड टेस्टची एक वेगळी तयारी तुम्हाला करायची आहे. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये काय असतं, तर जे क्वेश्चन्स असतात किंवा जे रेफरन्सेस आहेत, मी तुम्हाला रेफरन्सेस तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर ॲप्टिट्यूड टेस्टची तुम्हाला सेपरेटली तयारी करायची आहे. आणि जर तुम्ही ॲप्टिट्यूडचा जर राऊंड क्लिअर करत नसेल तर तुम्हाला पुढच्या कुठल्याही राऊंडला तुम्हाला बसता येत नाही. तर त्यामुळे ॲप्टिट्यूड टेस्टची पण तुम्ही तयारी करा. मी असे बरेच स्टुडंट्स बघितलेत की ते टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहेत पण त्यांचे ॲप्टिट्यूड टेस्टच क्लिअर होत नाही. जर तुमची ॲप्टिट्यूडच क्लिअर झाली नाही पुढच्या राऊंडला तुम्हाला बसताच येत नाही. तर त्यामुळे तुम्ही ॲप्टिट्यूड राऊंडसाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात तेवढ्यावरती तुम्ही फोकस करा. नेक्स्ट आहे ग्रुप डिस्कशनचा राऊंड. ग्रुप डिस्कशनमध्ये काय होतं की स्टुडंटचे काही ग्रुप बनवले जातात आणि त्या ग्रुप मिळून एखादा टॉपिक दिला जातो. त्या टॉपिकवरती तुम्हाला प्रेझेंट करायचं असतं. तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट्स मांडायचे असतात, काहींना निगेटिव्ह पॉईंट्स मांडायचे असतात, काहींना स्वतःचे व्ह्यूज द्यायचे असतात. पण तुम्हाला जर कुठला टॉपिक दिला त्यातलं नॉलेजच नसेल तर तुम्ही त्या ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट कसं करसाल किंवा ते तुमचे जे थॉट्स आहेत ते एक्सप्रेस कसे करतात, त्यासाठी तुम्हाला करंट अपडेट जे चालू आहेत, करंट न्यूज जे आहे त्याच्या कॉन्स्टंट टचमध्ये राहायचं आहे. नेहमी मार्केटमध्ये काय सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप माहिती हवी, तर तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये चांगला परफॉर्म करू शकता. आता हे राऊंड पण असे राहतात, जर तुम्ही फर्स्ट राऊंड क्लिअर झाला तर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये अलाउ करता. आता ग्रुप डिस्कशनचा जर सेकंड राऊंड तुमचा क्लिअर झाला तर तुम्हाला टेक्निकल इंटरव्ह्यू मध्ये बसू दिलं जातं. आता ग्रुप डिस्कशन तुमचं क्लिअर झालं तर टेक्निकल राऊंड हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. काही कंपनी 2-3 टेक्निकल राऊंड पण घेतात आणि काही कंपनी एकच टेक्निकल राऊंड घेतात. आता टेक्निकल राऊंड हा आयदर फेस टू फेस असू शकतो, म्हणजे एखादा पर्सन तुमच्या समोर बसून तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन विचाराल. टेक्निकल म्हणजे प्रोग्रामिंग रिलेटेड क्वेश्चन असू शकतात, तुमच्या प्रोजेक्टबद्दल क्वेश्चन असू शकतात किंवा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षात जे केलंय, 3.5 वर्षामध्ये जे गोष्टी केल्यात तर त्याच्याबद्दलचे क्वेश्चन असू शकतात. तर ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. काही टेक्निकल राऊंड जे आहेत ना हे रिटर्न पण होतात की तुम्हाला कोड स्निपेट दिलेले असतात आणि तुम्हाला ऑप्शन दिले, त्यातलं ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. हे असे पण होतात. तर त्या पद्धतीनं तुम्हाला टेक्निकल राऊंडसाठी तयारी करायची. जर फेस टू फेस असेल तर टेक्निकल एखादी जर तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही घेऊन जर फायनल इयरच्या प्लेसमेंटला बसता, जसं मला सी प्रोग्रामिंग लँग्वेज येते किंवा पायथन येते किंवा जावा येते, तर याच्या अराउंड कुठले इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स हे इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात. तर त्या इंटरव्ह्यू स्पेसिफिक क्वेश्चन्सचे एक्झॅक्टली प्रॉपर आन्सर तुम्ही काय द्यायला हवेत, तर त्याची तुम्हाला स्टडी करावा लागतो. तर त्यासाठी तशा पद्धतीने तुम्ही टेक्निकल राऊंडची तयारी करू शकता. नेक्स्ट आहे पर्सनल इंटरव्ह्यू. आता पर्सनल इंटरव्ह्यूला HR इंटरव्ह्यू पण म्हणतात. आता बऱ्याच कंपनीमध्ये
इंटरव्ह्यूमध्ये टेक्निकल इंटरव्ह्यू आणि पर्सनल इंटरव्ह्यू हे एकत्र केलेले आहेत, किंवा यासाठी वेगवेगळं पॅनल वेगळं असतं, किंवा म्हणजे इंटरव्ह्यूचे तुमचे राऊंड जे आहेत हे वेगळे होतात. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये तुमच्याबद्दल विचारलं जातं, तुमचे स्ट्रेंथ विकनेस काय असतात याबद्दल तुमचे जे जनरिक क्वेश्चन्स असतात ते विचारले जातात. आणि यामध्ये मोस्टली पॅकेजचे जे डिस्कशन आहे, सॅलरी डिस्कशन जे आहे, हे पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये किंवा HR इंटरव्ह्यूमध्ये केलं जातं. या सगळ्या राऊंडमध्ये जाताना कम्युनिकेशन स्किल आणि सॉफ्ट स्किल ही तुमची जज होते. आता IT मध्ये याला सेपरेट वेटेज आहे, आणि याला वेटेज कशासाठी, तर IT मध्ये जेव्हा तुम्ही जॉब करता तर तुम्ही इंडिव्हिज्युअल किंवा 1 पर्सन म्हणून जॉब नाही करत. तुम्ही एखादा ग्रुप मिळून तुम्हाला कुठंतरी टास्क डिलिव्हर करायचं असतं, तुम्हाला ग्रुपमध्ये परफॉर्म करायचं असतं, आणि जो चांगला गुड टीम प्लेअर असतो तर तशाच स्टुडंट्सला IT कंपनी त्या प्रेफर करतात. तुमचं टेक्निकल थोडंसं स्ट्रॉंग नसेल तरी चालेल, तुमचं ग्रुप डिस्कशनमध्ये काही पॉईंट तुमचे स्ट्रॉंग नसेल तरी चालेल, पण तुम्ही जर कम्युनिकेशन सॉफ्ट स्किलमध्ये जर तुम्ही कमी असेल तर तुम्हाला कंपनी रिजेक्ट करू शकते. कारण ज्या गोष्टीवरती तुम्ही काम करताय ते जर तुम्हाला व्यवस्थित एक्सप्रेसच नसेल करता येत, तुम्ही एक टीम प्लेअर म्हणून जर चांगलं व्यवस्थित काम करत नसेल तर कंपनीला त्याचा खूप लॉस सहन करावा लागतो. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल आणि सॉफ्ट स्किलला सेपरेट वेटेज दिलेलं असतं. बऱ्याच राऊंडमध्ये या गोष्टी, पर्सनल राऊंड किंवा टेक्निकल राऊंड याच्यामध्ये ह्या गोष्टी जज होतात. नेक्स्ट आहे फायनल इयर प्रोजेक्ट. आता फायनल इयरला असताना सगळ्यांना मेजर प्रोजेक्टचे टॉपिक ऑलरेडी मिळालेले असेल, किंवा बऱ्याच स्टुडंट्सनी त्यावरती काम पण चालू केलं असेल. आता हा फायनल इयरचा प्रोजेक्ट हा फ्रेशरसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. का? कारण तुम्ही फायनल इयरमध्ये तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जे शिकले तर ती कन्सेप्ट आहे ती तुम्हाला इम्प्लिमेंट करायची असते. तर हे खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्ही कन्सेप्ट काय इम्प्लिमेंट करताय, कुठल्या टेक्नॉलॉजी त्यासाठी वापरताय, आणि तुम्ही तुमचं ओन सोल्युशन्स कसं देताय, तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स या सोल्युशनमुळे सॉल्व्ह होणार आहे, हे सगळं फायनल इयरच्या प्रोजेक्टवरती डिसाईड होतं. आणि फायनल इयरच्या प्लेसमेंटसाठी फायनल इयरचा प्रोजेक्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो. कारण फायनल इयरच्या प्रोजेक्टबद्दल डेफिनेटली क्वेश्चन्स असतात की फायनल इयरचा प्रोजेक्ट तुम्ही एक्सप्लेन करा, आणि तो तुम्हाला वेल एक्सप्लेन करता आला पाहिजे. बरेच स्टुडंट्स असे राहतात की त्यांना फायनल इयरचा जो प्रोजेक्ट आहे तो कॉन्सेप्ट फायनल इयरच्या प्रोजेक्टची खूप चांगली असते, पण त्यांना इंटरव्ह्यूमध्ये ते एक्सप्रेसच करतात नाही, त्यांना ते व्यवस्थित सांगताच येत नाही. तुम्ही फायनल इयरच्या प्रोजेक्टबद्दल वेगवेगळे क्वेश्चन्स काढा. टेक्निकल क्वेश्चन्स काय येऊ शकतात, ठीक आहे, कन्सेप्च्युअल तुम्हाला कन्सेप्ट जर विचारली की यामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करणार ते तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आता बरेच स्टुडंट्स फायनल इयरला मॅनेजमेंट टाईपचे प्रोजेक्ट बनवतात, म्हणजे त्यात फक्त क्रूड ऑपरेशन असतात. क्रूड ऑपरेशनने तुमचं काही तो फायनल इयरचा प्रोजेक्ट बनत पण नाही, तो प्रोजेक्ट बनतो सेकंड किंवा थर्ड इयरचा. कॉलेज तसे प्रोजेक्ट एक्सेप्ट करत असेल, पण IT कंपनी तसे प्रोजेक्ट बिलकुल एक्सेप्ट करत नाही. तुम्हाला एखादी चांगली स्ट्रॉंग कन्सेप्ट फायनल इयरच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करायची असते, आणि तुमचा प्रोजेक्ट जेवढा चांगला तेवढा तुमचा इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्मन्स तुमचा चांगला राहू शकतो, किंवा तुमचं रेटिंग पण चांगलं होऊ शकतं. त्यामुळे फायनल इयरच्या प्रोजेक्टसाठी खूप व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. आणि फायनल इयरचा प्रोजेक्ट करण्यासाठी कॉलेज पूर्ण 1 वर्ष तुम्हाला देतं. 1 वर्ष तुम्हाला फायनल इयरच्या प्रोजेक्टवरती काम करण्यासाठी तुम्हाला वेळ पण दिला जातो. बरेच कॉलेजचे जे ड्युरेशन्स असतात फायनल इयरसाठी, तर 6 डेजचं कॉलेज हे बाकी इयरसाठी असतं, पण फायनल इयरसाठी 5 डेज कॉलेज असतं, आणि 1 डे हा तुम्हाला कम्प्लिटली प्रोजेक्टसाठी दिला जातो. नेक्स्ट आहे प्लेसमेंट प्रिपरेशन प्रोग्राम. आता वरच्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या, तर कॉलेज चालू असताना बरेच स्टुडंट्स याच्याकडे पर्सनली लक्ष देऊ शकत नाही, किंवा याचं प्रिपरेशन कसं करावं त्यांना कळत नाही, किंवा प्रिपरेशन करून घेणारं कोणीतरी पाहिजे असतं. कॉलेजमध्ये प्रिपरेशन होतं, पण कॉलेजमधलं प्रिपरेशन हे सफिशियंट नसतं. कारण खूप सारे स्टुडंट्स असतात, ते सगळ्यांसाठी इंडिव्हिज्युअल तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. प्रत्येकाचा जो ट्रॅक असतो, जो रूट आहे, जो पाथ आहे, हा कम्प्लीट वेगळा आहे, आणि त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे. कारण बरेच स्टुडंट्स ॲप्टिट्यूडमध्ये मागे असतात, तर त्यांना ॲप्टिट्यूडवरती फोकस करायचं. खूप सारे स्टुडंट्स टेक्निकलमध्ये मागे असतात, जसं सिव्हिल IT मेकॅनिकलचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना टेक्निकलवरती जास्त फोकस करायचं, प्रोग्रामिंग लँग्वेजवरती जास्त फोकस करायचं आहे. तर ह्या गोष्टी पर्सनलाइज जो रोडमॅप आहे ना, हे कॉलेज तुम्हाला देत नाही. कॉलेज सगळ्यांसाठी जनरिक रोडमॅप देतं, त्याच्यानुसार तुम्हाला कॉलेजमध्ये प्रिपरेशनला समोर जावं लागतं, पण ते तुम्हाला रिझल्ट देईल याची गॅरंटी नसते. तर आता हे प्लेसमेंट प्रिपरेशन प्रोग्राम जे आहेत हे आम्ही इंजिनिअरिंग करिअर हबच्या अंडर चालू केलेले आहेत. हा सगळ्याचा सगळा प्रोग्राम ऑनलाईन आहे. याचं ड्युरेशन जे आहे हे 1 इयरचं आहे, आणि यामध्ये तुम्हाला करिअर गायडन्स पण दिला जाईल. हा जो प्रोग्राम आहे हा फक्त आम्ही सध्या फायनल इयरच्या मुलांसाठी लॉन्च केलेला आहे. याची जर तुम्हाला डिटेल्स हवी असेल, यासाठी तुम्हाला जर एनरोल करायचं असेल, इंजिनिअरिंग करिअर गायडन्सचा नंबर इथे देतो, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, आणि या प्रोग्रामचे सगळे डिटेल्स तुमच्यासोबत शेअर केले जातील. जेवढ्या लवकर तुम्ही प्लेसमेंटची प्रिपरेशन करसाल तेवढा तुम्हाला जास्त बेनिफिट होईल. कारण आपण इंजिनिअरिंग कशासाठी करतोय, तर कुठेतरी आपल्याला जॉब मिळावा हे जर तुमचा गोल असेल तर प्लेसमेंट प्रिपरेशन प्रोग्रामला तुम्ही डेफिनेटली एनरोल करा. कारण इंजिनिअरिंगमध्ये स्टडी करून तुम्हाला फक्त मार्क्स मिळणार आहे, पण प्लेसमेंट प्रिपरेशन प्रोग्राममध्ये एनरोल करून तुम्हाला जॉबसाठी जी ॲक्च्युअली प्रिपरेशन करायची असते त्याच्याबद्दल तुम्हाला डायरेक्शन दिलं जाईल, ते प्रिपरेशन तुमच्याकडनं करून घेतली जाईल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून माझ्याकडे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलला पण तुम्ही फॉलो करा, जेणेकरून माझ्याकडे सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती पण मिळतील.